सर्वप्रथम श्री गजानन चरणी वंदन करून आजच्या विषयाला सुरुवात करते। संत महात्म्य आजचा विचार आहे। काही जण म्हणतील की आजचा दिवस हा गणेश चतुर्थीचा की गणपती विषयी काहीतरी, पण इथे या व्यासपीठावर बरेच विषय हाताळले गेलेले आहेत आणि बऱ्याच जणांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात। त्यामुळे थोडंसं वेगळं सांगण्याचा प्रयत्न। संत महात्म्य, आता मी वेगळं आणखी तुम्हाला संत महात्म्य काही वेगळं सांगणार आहे असं नाही। जे आहे जे नेहमीच आहे तेच तेच सांगायचे, पण काही वेळेला एखाद्या विषयी कौतुक करताना आपली वाणी कमी पडते आणि संत महात्म्यांचा विचार करायचा झाला तर सृष्टीच्या उत्पत्तीचं जे मूळ, त्या मुळाचा आरंभ म्हणजे गणेश असं आपण म्हणतो, पण तिथं परब्रह्म ब्रह्म असंही आपण म्हणतो। तर ब्रह्म म्हणजे सत्य आणि या सत्याची श्रुती म्हणती नेती नेती अशी अवस्था होती की श्रुतींना सुद्धा यांचं वर्णन करायला कमी पडतं। मग अशा सगळ्या गजाननाचं म्हणा किंवा कोणत्याही देवतेचं वर्णन करणारे अनेक संत आपल्याला या महाराष्ट्र भूमीला लाभलेले आहेत। त्यातल्याच एका संतांचं मनोगत आपण इथं व्यक्त करण्याचा प्रयत्न करू। जगद्गुरु संत तुकोबाराय ज्यांना म्हटलं जातं, ते तुकोबाराय आपल्याला काय सांगताय? काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे। अभंग अतिशय गोड आहे। अर्थात संतांचे कुठलेही अभंग हे आपल्याला काहीतरी उपदेश देतातच। काहीतरी म्हणजे काहीतरी नाही ना, काहीतरी म्हणजे जे तरुण देतात आपल्याला असे उपदेश आपल्याला असतात। खूप सोप्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं जातं। तर थोडंसं व्यवहारातला आधी आपण बघू की आपण सामान्य लोक कसे वागतो। व्यवहारामध्ये असं होतं की एखाद्या घरातला मुलगा किंवा मुलगी ही त्या आई वडिलांनी दिलेल्या संस्काराच्या बरोबर विरुद्ध वागत असते आणि त्यावेळेला ती माऊली म्हणा किंवा घरातले वडीलधारी लोक त्या व्यक्तीला समजावून सांगतात की असं वागू नकोस, पण तरी काही फरक पडत नाही। साम दाम दंड भेद सगळ्या प्रकारांनी करून सुद्धा त्याला कोणताही फरक पडत नाही। त्यावेळेला ते म्हणतात की आता आम्ही हात जोडतो बाबा, पण तू आता मार्गावर ये, चांगल्या मार्गाने वाग असं म्हटलं जातं। पण तिथे हात जोडतो म्हटलेलं असते। इतकंच काय की तुला कोपरापासून हात जोडते, पण तू हे वाईट वागणूक सोड असं आपण म्हणतो। आणि मग तरी सुद्धा काही फरक पडत नाही म्हटल्यानंतर समाजामध्ये जेव्हा चार माणसं एकत्र येतात तेव्हा त्या घरातल्या कर्त्या व्यक्तीला बोललं जातं की काय करायचं, तुम्ही इतके संस्कार केलेत पण तुमचा मुलगा किंवा मुलगी काही योग्य मार्गावरती जाताना दिसत नाही। त्यावेळेला सगळे प्रकार करून थकलेली आई किंवा वडील म्हणतात काय करणार, सांगून सांगून थकलो, आता आम्हाला शब्द सुद्धा उरलेले नाहीत का आमच्या अंगात ताकद उरली नाही। हे बहुतेक प्रत्येक घरात आपल्याला ऐकायला मिळतं किंवा नातेवाईकांच्या ऐकायला मिळतं की जेव्हा निरुपाय होतो तेव्हा आपण म्हणतो की आता मला बोलायला जागा नाही। पण इथे मी हे सांगितलं याच्याकरता की इथे आपला निरुपाय झाला, हतबल झालो आपण, म्हणून आपण असं म्हणतो। पण इथे संत कौतुकाने म्हणताय की किती तुमचं कौतुक करू, किती वर्णन करू, की हे वर्णन करताना आमचे शब्द कमी पडतायत, चिटे पडतायत। म्हणून त्यावेळेला आपण तिकडे उद्वेगाने कोपरापासून हात जोडलेले आहेत, पण इकडे आपण चरणावरती माथा ठेवतो। म्हणून
संत मंडळी म्हणतात, काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. एखाद्याला दंडवत घालणे किंवा त्याच्या पाया पडणे, त्याला नमस्कार करणे, त्याला शरण जाणे म्हणजे आपले शब्द त्याचे गुणवर्णन करायला कमी पडतायत असा त्याचा अर्थ होतो. मग आपण चरणावरती लोटांगण कधी आणि कुणाच्या घालतो? आपल्यावरती काही संकट आलं तर देवाकडे जातो. तोपर्यंत देवाला आठवतो की नाही माहित नाही, पण काही संकट आलं की मग देवाला नवस बोलल्या जातात. अमका अमक करीन, तमकं तमकं करीन, तुझ्या देवालयात मी काय आपलं म्हणायचं दंडवत घालत ये, इतकं सगळं करीन, पण मला आलेल्या संकटातून सोडव. म्हणजे काहीतरी मागण्याकरता म्हणूनच आपण परमेश्वराच्या चरणी लोटांगण घालतो. पण इथे ही संत मंडळी जी असतात ना, ती संत मंडळी देवाला असं काही अटीची भक्ती नसते त्यांची. ते फक्त भक्ती करायचं काम करतात. मी मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहे या देवाच्या ऋणातून मुक्त करण्यासाठी. भक्ती करणं हे माझं काम आहे, ते मी आनंदाने करीन. आलेलं संकट, त्या संकटातून पार करायला मला माझा भगवंतच मदत करेल, अशी संत मंडळींची विचारधारा असते. आणि मग ते म्हणतात की काय मानू आता न पुरे ही वाणी. हे फक्त देवाच्या बाबतीत नाही, हे सर्वात नंतर संतांच्या बाबतीत म्हणतात. का म्हणतात बरं? कारण असं आहे की शिवाय लोकस्य भवाय भूतये असं म्हटलेलं आहे की या लोकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर थोडंसं संस्कृत असल्यामुळं वाचून सांगते, चुकायला नको. शिवाय लोकस्य भवाय भूतये य उत्तम श्लोक परायणा जनाः जीवन्ति नात्मार्थमसौ पराश्रयं मुमोच निर्विद्य कुतः कलेवल. म्हणजे सर्वसामान्य म्हणून आपण जेव्हा मनुष्य म्हणून राहतो तेव्हा आपल्याला काय अपेक्षा असते की परमेश्वर प्राप्ती व्हावी. इतकं सोपं आहे का? परमेश्वर प्राप्ती इतकी सोपी आहे का? मग कोणी म्हटलं नको तुमचं प्रवचन, नको तुमचं कीर्तन, आम्ही आम्हाला पाहिजे त्या मार्गाने जाऊ आणि देवाला प्राप्त करून घेऊ. मग त्या दृष्टीने काही कार्य सुरू केली जातात. मग सगळ्या वेदांचं पारायण केलं, त्याचं अध्ययन केलं, यजन केलं, कर्मकांड केलं, सगळं काही केलं, पण तरी सुद्धा देवाला म्हणजे देवाचं भजन केलं. हे सगळं करून सुद्धा वदंतु शास्त्राणी यजंतु देवान सगळं केलं, पण एवढं सगळं करून सुद्धा जो आनंद मिळायला पाहिजे तो काही आनंद मिळत नाही. आनंद म्हणजे तुमचा आमचा अपेक्षित सर्वसामान्य लोकांचा आनंद नाही. आपल्याला आनंद म्हणजे काय असतं? सुख असतं. संतांना सुख नको असतं, संतांना आनंद हवा असतो. कारण त्याला सच्चित आनंद, जो चिरकाल टिकणारा आनंद आहे, तो आनंद संतांना हवा असतो. आणि म्हणून हे संत फक्त आपणच नाही तर माझ्याबरोबर इतरही लोकांना आनंद मिळावा म्हणून प्रयत्नशील असतात. ही संत महात्म्याची पहिली व्याख्या. आता संत महात्म्याची अशी काही टिपिकल व्याख्या करता येते की अमुक याला संत म्हणायचं, तमुक याला संत म्हणायचं. संतांच्या व्याख्या करायला गेल्या तर खूप आहे, पण आपण सर्वसामान्य माणसं आपल्या डोळ्यासमोर संत म्हटलं की काय येतं? तर भगवे कपडे, गळ्यामध्ये माळा, अंगावरती भस्माचे पट्टे ओढलेले आहेत, हे मोठं कुंकुम तिलक लावलेले आहे, जटा वाढलेले आहेत, डोक्याला मुंडासं बांधलेलं आहे, हातामध्ये एक काठी आहे, असं सगळं आहे. अशा लोकांना आपण संत म्हणतो.
पण संत लोकच एके ठिकाणी म्हणतात की संन्यासाचे सोंग, एखाद्याने संन्यासाचे सोंग घेतलं तर संपादिता नाही. संन्यासाचे सोंग संपादिता चांग. संपादन केल्यानंतर चांगलं वाटतं. संन्यासाचे सोंग संपादिता चांग. परिवैराग्याचे अंग आणि तान ये. संन्यासाचे सोंग संपादिता चांग. संन्यासाचं सोंग घेतलं पण सगळं काही केलं, पण वैराग्य नावाची जी काही गोष्ट आवश्यक आहे संत म्हणवून घेण्याला, तीच जर नसेल तर अशा लोकांना आपण संत म्हणू का? हा, आता तुळशीबागेत जर मी गेले, ह्या एवढ्या वाटेल तेवढ्या भगव्या रंगाच्या साड्या मिळतील, वस्त्र मिळतील. जी जी काही साधू किंवा संत म्हणण्याला जी जी काही आवश्यक गोष्ट आहे ती सगळी मला उपलब्ध तुळशीबागेत होती. उद्या जर मी प्रवचन करायला इथं आले, गळ्यामध्ये माळा घातल्या, तो आयता घेतला, हाताला लावलं, एका बाजूला स्वस्तिक, एका बाजूला ओम, जे कोण दर्शनाला येतील त्यांना नुसता असा हात करून दाखवायचा आणि मग सगळ्या संकटातून मुक्त करण्याकरता मला देवाने इथं पाठवले असं मीच म्हणवून घ्यायचं. असं जर आपण करायला लागलो तर त्या बाह्य रंगाला अर्थ नाही. त्यामुळं खरी जी संत मंडळी असतात ती अशी नसतात. त्यांना म्हणावं लागत नाही की तुम्ही संत आहात, तुम्ही संत आहात. जे सत्य वचन करतात तेच संत असतात. तर अशा संतांनाच आपण शरण जावं. मग हरिप्राप्तीसी उपाय धरा संतांचे ते पाय. आपल्याला आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे की भगवत चरण प्राप्ती व्हावी. मग त्यासाठी आधी संतांचे चरण धरा. जसं एखाद्या मोठ्या साहेबाला भेटण्यासाठी आपण गेलो तर आपल्याला एकदम साहेब भेटणार नाही. आधी त्यांचा कोण पीए असेल, पीएच्या हाताखालचा कोणी असेल, त्याच्या हाताखालची कामं करणारा कोण असेल, पुन्हा आपल्याला जे काम हवं आहे त्या ज्या विभागाचं काम हवं आहे त्या विभागाचं काम पाहणारा दुसरा मनुष्य असेल. मग इकडून तिकडे तिकडून इकडे अशा यत्ता करून मग कधी त्या मोठ्या साहेबाला वेळ झाला तर आपल्याला त्याची भेट होते. एवढं होऊन आपलं काम होईलच याची खात्री नसते. पण इथे संतांकडे तुम्ही गेलात, कारण संतांची नियुक्ती परमेश्वरांनी याकरताच केलेली आहे की बाबा रे, मला सगळीकडे यायला जमणार नाही, तर तू या सर्वसामान्य लोकांच्या शंकांचं निराकरण कर आणि त्यांना भक्तिमार्गापर्यंत घेऊन जायचं काम तू कर. असं जर सांगितलं तर ते सगळे संत हेच काम करतात. पण आपली ऐकण्याचीही तयारी आहे का? मग संत सामान्य लोकांना भक्ती मार्गापर्यंत नेण्यासाठी म्हणून या ज्या नवविधा भक्तीच्या पायऱ्या आहेत ना, त्या पायऱ्या आपल्याला एक 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 करून चढत हाताला धरून देतात. अगदी माऊली संख्या ज्याप्रमाणे ती आई आपल्या बाळाला शिकवते ना, तसं ही संत मंडळी करत असतात. म्हणून संतांना शरण जायचं. आणि हे शरण जाणं संतांनीच केलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. इतका एका ओळीचा अर्थ सांगायला इतका वेळ लागला, मला जेवढा समजला आहे तसा. पुढे मगाशी मी म्हटलं की हरिप्राप्ती हवी असेल तर संतांना शरण जा. पण त्याच्या आधी काय झालं सांगते की शेवटी मनुष्याला सुख हवंय ना. मग सुखाची आपली व्याख्या काय? मला पैसा हवा, माझा मुलगा चांगला नोकरीला लागावा, मला सून चांगली मिळू दे, नवरा चांगला मिळू दे, मुलगी असेल तर मुलगा जावई चांगला मिळू दे,
मुलीचं कल्याण होऊ दे, मुलीला तिची सासू त्रास देणारी नसावी, हल्लीच्या आया म्हणतात हं. आणि हल्लीच्या सासवा खरं म्हणजे त्रास देत नाहीत, नवे नवे पूर्वीच्या सुद्धा देत नव्हत्या. दृष्टिकोन फक्त वेगळा होता आपला. पण आपण मागतो काय की मला सगळं चांगलं व्हावं, फक्त माझ्या पुरतं. घोड्याची झापड लावल्यासारखं आपलं वाणी किंवा वागणं वर्तन असतं. पण इथे संत फक्त मला नको, सगळ्यांनाच सुखी कर, कल्पनेचा वारा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. जी संत मंडळी आहेत ना ती सतत सुखी व्हावीत असंच संत मागत असतात. हे संत महात्मे. संतांना शरण का जायचं, तर आधी कारण समजून घेतलं की मग लक्षात येईल. अशी कुठली कारणं नाही आहेत की आपण म्हणतो ना शुगर झाली आहे, शुगर आली आहे, एक गोळी घ्या, इन्शुलिन घ्या, मग तुम्ही दिवसभर वाटेल तसं वागायला मोकळे नाही. हं, थोडं बंधन शिथिल होतं. नाहीतर बऱ्याच जणांचं काय होतं, शुगरची गोळी घेतली आहे, बीपीची गोळी घेतली आहे, आता मी वाटेल तेवढा गोड खायला मोकळा. असं नाही, थोडा त्याला निर्बंध बसण्याकरता म्हणून ही गोष्ट असते. मला क्षणभर विसरले मी काय सांगत होते. हां हो, माईक सारखं ते एक क्षणात मला ह्या दिसल्या ना म्हणून माझा विषय हे झाला. मग काय चष्मा घालून सुद्धा माझ्याकडे वाकड्या नजरेने बघते. असं गंमत केली. तर हां, तर मगाशी मी म्हटलं की वस्त्र बगवी घातली म्हणजे संत होतील असं नाही. आणि मग संत कसे असतात, अंतरीचा निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो वा नसो. संत मंडळी आपल्याला कुठेही दिसतात, फक्त त्यांची वागणूक आपल्या लक्षात आली पाहिजे. इथे आपण येतोय कशा करता आहोत, काय ज्ञान मिळत नाही म्हणून, मनोरंजन होत नाही म्हणून, वेळ जात नाही म्हणून 1 तास 1.25 तास आपण इथे बसतो. पण या बसण्या पाठीमागचं कारण आहे, इथे थोडा का विना आपल्याला सत्संग लावतो. काहीतरी एखादा तरी विचार. मी केलं 1-1.5 तास प्रवचन, सगळ्यांनाच सगळं आवडेल असं नाही, पण या 1-1.5 तासातल्या केलेल्या प्रवचनाचा एक जरी विचार एवढा आपल्याला घेता आला, मग असे वर्षाचे 365 त्यातले रविवार काढा, सुट्ट्या काढा, आपल्याला न येणं काढा, 65 काढून टाका, 300 जरी दिवस आपण येतो की नाही इथे. मी तर म्हणते जाऊ दे, 300 नको, 300च्या निम्म 150 दिवस, एवढे तरी दिवस आपण इथे येतो की नाही. मग इथे आल्यानंतर 150 वाक्य आपल्या कानामध्ये जर साठवून ठेवली तर पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा छान प्रवचन करू शकाल. यात काहीच हे नाही, फक्त योग्य काय ते घ्यायचं आणि लोकांपुढे मांडायचं, प्रयत्न करून बघायचा. शेवटी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. असं थोडा मूळ विषयाकडे वळूया आपण. की आपण म्हटलं की संत मंडळी ही कशीही असतात, ही त्यांच्या वेशावरती आपण जाऊ नये. हे आपण म्हटलं, त्यांचे विचार आपण घेतले, जाणून घेतले, म्हणजे आपल्याला संत कळले किंवा संत महात्म्य कळलं असं म्हणता येईल. पण पुढे अजून एक साधा विचार सांगण्यासारखा. आपल्या व्यवहारामध्ये लहान मुलाला आपण चित्र काढायला देतो, अगदी लहानपणापासून, म्हणजे आपल्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या लहान मुलापर्यंत पहिलं चित्र कुठलं काढायचं? 3 डोंगर, वाहणारी नदी, उगवता सूर्य, 2-3 आकाशात उडणारे पक्षी, आकाशाचं काहीतरी चिन्ह काढायचं. ही पहिल्यापासूनची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही रूढी किंवा हे असं काही नाही. पण
हे सगळं केलं, अगदी छान सूर्याचा गोळा काढला, मग रंगांची हे आली, त्याला किरण काढले, मग केशरी गोळा काढला. कुणाला वाटलं की सकाळी 9-10चा सूर्य काढू, म्हणून थोडासा केशरीच्या ऐवजी पिवळट सूर्य काढला. कुणी तप्त गोळा काढला 12चा सूर्य, तो 12चा सूर्य त्याचा वेगळा प्रकाश म्हणून आजच्या भाषेत ऑफ व्हाईट कलरचा सूर्य दाखवला. रंगसंगती ज्याची त्यानं केली. अगदी संध्याकाळचा सूर्यास्त दाखवला, सगळं केलं. कुणाला चंद्रप्रकाश आवडतो त्यांनी चंद्र काढला असेल, पण सांगण्याचा मुद्दा असा की सूर्य प्रकाश काढला किंवा सूर्याचं चित्र काढलं. मग आता त्या चित्रावरती सूर्य दाखवायचा कसा, तर किरणाने. लोकांना नाही तर नुसता गोळा काढला तर लोकांना कळणार नाही. आणि पुन्हा काही जण लिहितात की हे सूर्याचे चित्र आहे, हा सूर्य आहे. मग चित्रवर्णन करा म्हणतात. मग ते म्हणतात की मागे डोंगर आहे, डोंगराआडून सूर्य येतोय, सूर्योदय होतोय. पुष्कळ वर्णन करायला गेलं तर पुष्कळ गोष्टी आहेत. मग हे वर्णन जरी आपण केलं तरी सुद्धा अगदी एखाद्या उत्तम चित्रकाराने एकाच कागदावरती सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे सगळे सूर्य काढ. ठीक आहे, चित्रकार मोठा होता, चांगला वर्तन हे चित्रकला त्याची चांगली होती, त्यानं काढलं चित्र. पण इतकं सगळं करून सुद्धा रात्र झाल्यानंतर एखाद्याने तो कागद तिथं लावला आणि बघा सूर्याचा प्रकाश केवढा पडलाय. दिवसापासून संध्याकाळपर्यंत सगळे सूर्य मी काढलेत, प्रकाश पाडू शकणार आहे का? अगदी साधं उदाहरण. लगेच आपण ते चित्र काढून पडद्याच्या मागे सारून देऊ आणि लाईट लावू. ही अत्यंत साधी गोष्ट आहे की सूर्याचं चित्र काढलं म्हणून सूर्याचा प्रकाश देता येतो का? तसं संन्यासाचे कपडे घातले म्हणजे किंवा संतांसारखे भगवे कपडे वगैरे घातले म्हणजे संत होता येतं का? उत्तर आहे नाही. म्हणून संतांच्या बाह्य रूपाला बोलण्यापेक्षा संता बाह्यरंगी न पहावे, संतत्व ते जाणावे अंतरंगाने. अंतरंगाने जाणावे, कारण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. जे अंतरात असतं ना तेच संतांच्या आचरणात असतं. फक्त आपली दृष्टी पाहिजे, नाहीतर कावीळ झाल्यासारखी आपली दृष्टी असेल. कावीळ झालेल्या माणसाला जसं सगळं पिवळं दिसतं, तसं आपली दृष्टी एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची तशीच असेल तर आपल्याला चांगलं काहीही दिसत नाही. म्हणून या संतांकडे पाहायचं असेल, मग ही संत मंडळी असतात कशी. एक कळलं की बाह्य रूपाला बोलू नका. दुसरं यांचं वागणं कसं असतं, लोह थोरी व सांडिली आपुलीने कैसे, नेणे सिवो कैसे लोखंडासी. खूप छान सुंदर वर्णन केलंय की आपलं मोठेपण संत कधीच मिरवत नाही. मी अमका अमका संत आहे. तुकोबारायांनी कधी आपल्याला सांगितलं मी जगद्गुरू आहे म्हणून? ती जगद्गुरू पदवी आपण त्यांना दिली आहे, ती उपाधी आपण दिली आहे त्यांना. मग जे समर्थपणे उदार का जे अत्यंत दानशूर, तयाचे निहा ज्ञान विचार दिधलान बचे. पहिल्या ओळीकडे आपण येतोय की हरिप्राप्ती हवावी म्हणून आपण जी सगळी धडपड केली प्रपंचामधली, तरी सुद्धा आत्मज्ञान मिळालं नाही, सुख मिळालं नाही. मग आम्ही गेलो एखाद्या राजाकडे, अगदी उदार आहे, भरपूर दान धर्म करणारा आहे, अशा व्यक्तीकडे गेलो, राजाकडे गेलो, श्रीमंताकडे गेलो, पण तरी सुद्धा ज्ञान विचार किंवा आत्मज्ञान मिळणार आहे का? मिळणार नाही. मग अशी हरिप्राप्ती हवी असेल, अहो इतकंच काय, कवी कालिदास म्हणतात आपल्या रघुवंशामध्ये की रघुराजाला सुद्धा त्याची छत्र चामर आणि
ढळणाऱ्या चौऱ्या या सुद्धा देता आल्या नाहीत, राजचिन्ह देता आलं नाही. मग हे देता आलं नाही तो आपल्याला आत्मज्ञान काय मिळणार? म्हणून समर्थ म्हणतात महाराजे चक्रवर्ती असे पुष्कळ महाराजे होऊन गेले. होणारा आहे तर पुढे होती, परी कुणी सायुज्य मुक्ती देणार नाही. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ही सायुज्य मुक्ती कोणीही देऊ शकत नाही. मग यासाठी काय करावं तर हरिप्राप्तीसी उपाय धरा संतांचे ते पाय. इतकं संत महात्म्य सांगायला वेळ लागलेला आहे. 2 ओळीचा अर्थ आपलं थोरपण सोडून देतात. एक थोडासा गमतीचा हे सांगते की संत कसे असतात हे अर्थात मला सुचलेलं आहे, कुठल्या व्हॉट्सॲपवरून किंवा याच्यावरून आलेलं नाही. हल्ली ते फिरायला लागलेलं आहे. आपण सगळेजण पत्ते जाणतात. आता तुम्ही म्हणाल इथे ही बाई बसून पत्त्यांचा काय विचार करते, पण त्याच्यामध्ये सुद्धा किती तत्वज्ञान दडलेलं आहे. जसं मगाशी म्हटलं, जसं पाहू तसं आपल्याला दिसतं. ऐक्याचा एका, द्वैताची दुर्री, त्रिगुणाची तिर्री, 4 आश्रमांची 24, पंचविषयांची पंची किंवा पंचप्राणांची पंची, षड्विकारांची 36, सप्तधातूंची 37, अष्टधा प्रकृतींची 8, नवविधा भक्तीची 9, 10 इंद्रियांची 10, आणि या सगळ्यांचा जो गुलाम असतो तो इंद्रिय मन, या सगळ्यांचा गुलाम. पण त्या गुलामाला खेळवते कोण? राणी, ती म्हणजे माया. आणि या राणीवरती राज्य करतो तो म्हणजे पुरुष, म्हणजे ही प्रकृती किंवा माया, त्याच्यावरती राज्य करणारा हा पुरुष म्हणजे राजा. हे सगळे 52 पट्टे झाले. पण नंतर जोकर उरतो. जोकराचं काय काम आहे? किती सिम्बॉलिक आहे की आपण काय करतो, एका ते राजा याच्यामधले इस्पिंग बदाम किलवर चौकट कुठलेही असो, एखादा पत्ता कमी आहे म्हटलं की आपण जोकर घेतो, त्याच्यावरती त्या जे पान नसेल त्याचं चिन्ह काढतो किंवा नाव लिहितो. मग अशी म्हणतो ना हा सूर्य आहे, तसा हा इस्पिकचा राजा असं म्हणतो आणि आपण घेतो की नाही, आणि आपला खेळ आपण चालू ठेवतो. तसं ही संत मंडळी या जोकरप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये भूमिका निभावत असतात. आणि आपलं काम झालं, आपल्याला तो पत्ता सापडला की आपण पुन्हा जोकर परत ठेवून देतो, पुन्हा उपयोगाला येईल. एखादा पत्ता हरवला तर तसं संत मंडळी ही मार्गदर्शनाचं काम करतात. योग्य मार्गावर आल्यानंतर आपण होऊन बाजूला होतात. त्यांना सांगावं लागत नाही की आता आम्ही योग्य मार्गावर आलोय, आता तुम्ही बाजूला हो, सांगावं लागत नाही. तर ह्या 52 पत्त्यांचं महत्त्व इतकं आहे. त्याचबरोबर जोकरचं महत्त्व सुद्धा इतकं आहे. काही जणांना हा विषय पटेल, काही जणांना पटणार नाही, पण मला स्वतःला पटलं. मग असे हे संत असतात. थोरी व सांडिनी आपुलेनी कैसे, ते म्हणणार नाहीत की मी जोकर आहे मग मला जोकरचं स्थान का दिलं नाही. आत्ता मी कोण आहे? मला राजा केलं ना तुम्ही, मी राजा आहे. मला गुलाम केलं ना, मी गुलाम आहे. मला एक्का केलं ना, मी एक्का आहे. जी जी भूमिका तुम्ही द्याल त्या प्रत्येक भूमिकेला मी जागणार आहे का तुमच्यासारखा होऊ. थोरी व सांडिली आपुलेली परिसे, नेणे सिवो कैसे लोखंडासे, म्हणजे लोखंड असा विचार करत नाही की माझ्या संपर्कात कोण येत आहे, त्याच्या संपर्कात जो येतो त्याचं सोनं परीस करतोच. असे संत असतात. म्हणजे संत परिसासारखे. हे सगळं असताना सुद्धा पुढे काय म्हटलेलं आहे की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. मगाशी जे एवढं म्हटलं
की हे सगळं संत मंडळी का करतात? त्यांचा वेळ जात नाही म्हणून का त्यांना कोणीतरी सांगितलंय म्हणून बाबा रे तू कर म्हणजे संत पदाला पोचशील? नाही, ते जन्मतः संत पदाला पोचलेले असतात आणि ते सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश आणण्याचा प्रयत्न करतात. तिथं लिहावं लागत नाही हा प्रकाश आहे, हा सूर्य आहे, हा दिवस आहे, हे सांगावं लागत नाही. तो प्रकाश आपोआपच त्यांना मिळत जातो आणि त्या प्रकाशाच्या वाटेवरती ही सर्वसामान्य म्हणजे तुमच्या आमच्यासारखी लोक वाटचाल करत असतात. म्हणून मग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी पर उपकारी. आता इथं एक छोटासा दृष्टांत सांगते म्हणजे लक्षात येईल की संत आपला भक्त किंवा सामान्य माणूस हा योग्य मार्गाला लागावा म्हणून काय करत असतो. झालं असं, सकाळची वेळ होती, कोवळी ऊनं पडलेली होती आणि संत तुकाराम महाराज अंगणामध्ये आले आणि त्या कांबळ्यावरती एक गृहस्थ बसलेले होते. त्यांचं नाव संतोबा. त्यांना म्हणाले, संतोबा चला. आत्ता कुठले येतोय? ते म्हणाले, कुठं? म्हणाले, वारीला चला. मी वारीला निघालो. म्हणाले, आत्ता आलो असतो पण हे माझं मूल मांडीवर आजारी आहे, त्याला सांभाळायला कुणी नाही, बायको माझी दुसरं मूल सांभाळते, त्यामुळं मी यावर्षी काही येत नाही, पुढच्या वर्षी बघू. पुढच्या वर्षी पुन्हा तुकाराम महाराज गेले, पुन्हा तेच सांगितलं. पुन्हा हे म्हणाले की यावर्षी जरा पाऊस कमी दिसतो, त्यामुळं मला काय आता येता येईल असं वाटत नाही. बरं ठीक आहे. त्याच्या पुढच्या वर्षी गेले. आता मुलं मोठी व्हायला लागली, त्यांच्या अभ्यासाचं बघितलं पाहिजे. ती काय शिकणार आहेत का माझ्याबरोबर शेतात काम करणार आहेत ते बघायला लागेल. ठीक आहे. त्याच्या पुढच्या वर्षी गेले. बहिणीचं लग्न आहे, येऊ शकत नाही. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणाले, भावाचं लग्न येऊ शकत नाही. असं करता 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 त्याची मुलं लग्नाला आली, मुलांची लग्न झाली, त्या नातवंड झाली. ते प्रत्येक वेळेला याला प्रपंचातलं काहीतरी कारण सापडत होतं आणि तो ते कारण पुढं करून वारीला जात नव्हता. एक नाही, दोन नाही मंडळी, 12 वर्ष तुकाराम महाराजांनी संतोबाचे उंबरठे झिजवले. माझ्यासारखी असतील, आलाच तर ये, नाही तर जा निघून असं म्हटलं असतं. काय आम्ही संत होणार नाही आहे आम्हाला माहिती आहे, पण संत काय सांगण्याचा उद्देश काय की हे केलं. आणि 12व्या वर्षी सुद्धा संतोबा असंच म्हणाले की नाही मला यायला जमत आहे, पुढच्या वर्षी बघू. तुकाराम महाराज म्हणाले ठीक आहे. ते गेले आणि 10-15 मिनिटांनी जोर जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू यायला लागला, मला सोडा, मला सोडा, मला सोडा. संतोबांना कळेना हा आवाज तर तुकाराम महाराजांचा दिसतोय. हे का सोडा सोडा म्हणतात? कुणी धरलंय यांना? कुणी चोराबिरांनी धरलं की काय? म्हणून हे बघायला गेले. आवाजाच्या अनुरोधाने पाहतायत तर तुकोबार आहे एका झाडाच्या फांदीला घट्ट धरून बसले आणि ते म्हणतायत मला सोडा, मला सोडा. संतोबा आले आणि म्हणाले, काय महाराज तुम्ही येडं का खुळं? म्हणाले, त्या झाडाने तुम्हाला धरलंय का तुम्ही झाडाला धरलंय हे आधी जाणून घ्या आणि उगीच काय सोडा सोडा. ती फांदी सोडा म्हणजे तुमची सुटका आपोआप होईल. हे ऐकल्यानंतर तुकोबारायांनी चटकन उडी मारली आणि म्हणाले, आत्ता तू काय म्हणालास? सोडा म्हणजे सुटेल. अरे 12 वर्ष संतोबा मी हेच सांगतोय, सोडल्याशिवाय सुटणार नाही. हेच तुला मी सांगते की बाबा प्रपंच सोड आणि कुठेतरी भक्ती मार्गावर ये. प्रपंच होत राहील, पाहणारा भगवंत आहे. हे ऐकलं आणि संतोबाची वृत्ती पालटली. असा हा काही जण संत जगनाडे म्हणतात, काही जण संतोबा पवार म्हणतात आणि आजही त्यांची वेगळी पालखी
वारीमध्ये जाते असं म्हणतात. मी अनुभव घेतलेला नाही, ज्यांनी घेतला असेल त्यांनाही माहिती असेल. तर हा दृष्टांत सांगण्याचा उद्देश काय की आपल्या भक्ताला किंवा संत जो देवाचा भक्त आहे, जो सर्वसामान्य आहे, त्याला महती भक्तीची कळावी, भक्ती मार्गाला लागावं त्यांनी, म्हणून हे केलेले प्रयत्न असतात. म्हणून असे हे संत आपल्या आयुष्यात आवश्यक आहे. मग पुढे काय म्हटलेलं आहे, हा मेला चष्मा एक ना इतका वैताग देतो. पुढे हे कसे आहेत, भूतांची दया हे भांडवल संत. आता इथं भूतांची म्हटलंय, भूतांची नाही, भू दीर्घ आहे, भू ऱ्हस्व नाही. भूतांची दया आहे म्हणजे भूत मात्र, प्राणी मात्र, या सगळ्यांची दया हेच संतांचं भांडवल आहे. आपुली ममता नाही दे. एक छोटंसं उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल की प्रत्येक प्राणी मात्रामध्ये देवाचा अंश आहे असं समजून या जीवन व्यवहारामध्ये जे वाटचाल करतात तेच संत आपल्या लक्षात राहतात. म्हणून तर एवढी ती काशीहून आणलेली गंगा उन्हामध्ये तडपडणाऱ्या गाढवाच्या मुखामध्ये प्रीती करताना संतांनी हा विचार केला नाही की हे गाढवाच्या मुखात होतायची का आणखीन कोणाच्या, का नाही तडफडत ना, त्याचा जीव वाचवणं माझं काम आहे. आनंदाने परत फेडीची अपेक्षा नाही. मला याच्यातून पुन्हा कधीतरी कोणतरी काशीला जाईल हे घेऊन येईल हे नाही. आपण असं करू का हो, आधी आपण काशीला जाणार, ते कसे जाणार, 6 महिने आधी रिझर्वेशन करणार. विमानाचं मिळालं ऐपत असली विमानाने, नसलं तर ट्रेननी. तिथं पुन्हा उतरल्यावर आपल्याला व्हीलचेअर पाहिजे, चालता येत नाही. त्या गंगेमध्ये सुद्धा एक डुबकी मारली तर मारणार आणि परत येणार. आणि असं म्हणतात की काशीची गंगा रामेश्वरी आणि रामेश्वरीची गंगा काशीला घातली तर ती यात्रा पूर्ण होते असं म्हणतात. आम्ही एकदा काशीला जाता जाता मला विनोदाचा भाग सोडून देऊ. सांगण्याचं तात्पर्य की नाथांनी हा विचार केला नाही. एवढंच काय, नाथांच्या घरी रोजचं पुरणपोळीचं जेवण. मग नाथांच्या घरी काम करणारी एक बाई होती, तिचा मुलगा, त्याचं नाव गावबा, गावभर हिंडायचा म्हणून त्याला गावबा नाव ठेवलं होतं. आणि त्यानं आईकडे पुरणपोळीचा हट्ट केला. आई म्हणाली, बाबा मला काही जमणार नाही, तुला हवीच असेल तर जा त्या नाथांच्या घरात, तिथं रोज असती बघ पुरणपोळी. हा गेला नाथांच्या घरी, जायचं पुरणपोळीचं जेवण जेवायचं आणि निघून यायचं, गावभर हिंडायचा. हाच त्याचा दिनक्रम. पण होता 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 संत संगतीचा सहवास एवढा झाला की नाथांना आता आपलं आयुष्य संपवायची वेळ आली असं वाटलं. तेव्हा त्यांनी ठरवलं, तेव्हा सांगितलं की आता मी काही फारसा इथे राहणार नाही वगैरे. तर त्यावेळेला जमलेले भक्त ते म्हणाले, अहो नाथांचा सहवास लाभावा म्हणून म्हणाले, अहो हे भागवत घ्यायला घेतलं ते तरी पूर्ण करा. ते म्हणाले, मी कशाला पाहिजे, हा गावबा पूर्ण करेल की. लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली, याला लिहिता वाचता येत नाही, फक्त पुरणपोळी खातो आणि गावभर हिंडणारा हा गावबा, तो काय भागवत पूर्ण करणार. पण असं म्हणतात भागवतकार रुक्मिणी स्वयंवर की नाथ कुठं संपले आणि गावबा कुठे सुरू झाला हे लोकांना माहीत नाही. इतकी कृपा करणारे हे संत असतात. मग अशा संतांना आपण शरण जायचं नाही का. म्हणून तर ऐशा संता शरण जावे, जनी म्हणे त्याला द्यावे. अशा संतांना आपण शरण जावं. आणि असं शरण गेलं तर काय होतं, तर संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. आपल्या मनामध्ये हे जे
षडविकार उत्पन्न होतात ना, त्यातली जी वासना आहे ना, त्या वासनेचं बीज जळून जाय म्हणते. बीज जळून जातं आणि बियेचा असा नियम आहे की ते जळून गेलं की पुन्हा तुम्ही त्याला कितीही खत पाणी घाला तरी ते पुन्हा उगवत नाही. तसं आपल्या मनामध्ये आलेलं हे विकारांचं बीज आहे. ते विकारांचं बीज जर जळून जायचं असेल तर संतांना शरण जायचं. बोलण्यासारखं भरपूर आहे. एक छोटासा दृष्टांत सांगते की बाह्य रंगाला आपण भुलून संतांकडे का जात नाही, तर एक द्राक्षाची बाग. संत मंडळी काम कसं करतात, त्यांना मोबदला नको असतो. मगाशी म्हटलं की नाही की काशीची गंगा गाढवाच्या मुखात घातली, परत अपेक्षा केली नाही मला कुणीतरी नेईल काशीला किंवा मला कुणीतरी गंगा आणून देईल. तर एक मनुष्य एक शेताच्या कडेने चाललेला होता. द्राक्षाची बाग अतिशय सुंदर फुललेली होती. हे आता इतक्यातलं उदाहरण आहे. द्राक्षाचे घोसच्या घोस लागलेले, शेत पूर्ण तयार झालेलं आहे. आता कधी द्राक्षांचा घोस काढणीला येईल अशी वेळ आलेली असताना चुकून त्या शेताच्या मालकाचं जे फाटक असतं ना, द्राक्षाचं कुंपणाचं जे फाटक असतं ते लावायचं राहील आणि त्या शेतामध्ये एक गाढव गेलं आणि त्या द्राक्षांची नासधूस करायला लागलं. आता गाढवाला द्राक्षाचा काहीही उपयोग नाही. द्राक्षाचा उपयोग आम्ही जास्त करतो. कच्ची खातो, पिकलेली खातो, काळी खातो, हिरवी खातो, पुन्हा त्याच्यावर प्रक्रिया करून काहीतरी खातो, पुन्हा ते करून ताजी पण पाहिजे, शिळी पण पाहिजे आणि पुन्हा नासवलेली पण द्राक्ष आपण खातो. वाळवलेली तर खातोच सुकामेवा म्हणून, पण नासवलेलं जे काय आसव वगैरे बनवून खातो आपण, पितो आणि पुन्हा ते उच्च दर्जाचं असतं असं आपण म्हणतो. हा सगळा उपयोग आपल्याला फार आपण लहानपणापासून ऐकलं ती कोल्ह्याची गोष्ट. कोल्ह्या लोक गाढवाला त्याचा काय उपयोग आहे? मग उपयोग नाही आहे तरी सुद्धा नासधूस करते. कदाचित ते खात असतं तर त्या माणसाने डुंकून सुद्धा बघितलं नसतं, पण ते नासधूस करते म्हणजे तुला नाही मनाने अशी अवस्था करते म्हटल्यानंतर त्या शेत मालकाचं नुकसान होऊ नये म्हणून त्याच्या काळजीपोटी यानं काय केलं, त्या गाढवाला हुसकून लावलं आणि फाटक लावून टाकला आणि तो आपल्या वाटेने निघून गेला. मग हे करत असताना त्यांनी हा विचार केला का की मालक येईल, मला थँक्यू म्हणेल, धन्यवाद म्हणेल, मला एखादा द्राक्षाचा घोस देईल, असं काही म्हणेल असा विचार केला का? नाही. जे चुकीचं वाटतंय ते बाजूला केलं आणि पुन्हा कोणी चूक करून फाटक लावलं आणि आल्या वाटे निघून गेला. अशी ही संत मंडळी असतात. बाह्य रंगाला बोलण्यापेक्षा त्यांच्या वागणुकीला बोलायचं आणि संतांना शरण जायचं आणि मग आपल्या मनामध्ये विकारांचं जे बीज निर्माण होतं षडविकारांचं, ते जळून नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर आपण रामरक्षा बऱ्याच वेळा म्हणतो, भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण भर्जनम भवबीजानाम, संसाराचं जे बीज आहे, भव म्हणजे संसार, या संसाराचं बीज आहे त्याचं भर्जन म्हणजे ते भाजून जावं असं वाटत असेल तर पुढे रामाचा गजर करा वगैरे वगैरे. पण मला हे सांगायचं आहे की हे सगळं जर आपल्या आयुष्यात व्हावं असं वाटत असेल तर हरिप्राप्तीसी उपाय धरा संतांचे ते पाय. इतकंच सांगणं आहे. संत महात्म्याविषयी बोलायचं झालं तर माझ्यासारख्या अल्पमतीला माझी वाणी कायमच कुंठीत असते, कारण माईक समोर बोलायचं म्हटलं की थोडा
हे येतं, पण मला जे वाटतं ते बोलून रिकामी होते. जे चांगलं असेल तेच, मीच वेडवाकडं माहीत मिळालंय म्हणून बोलत नाही असं मला वाटतं. म्हणजे अजून माझ्यात किती मी आहे बघा, मला वाटतं. तर ते जावं असं वाटत असेल, कदाचित पुढच्या प्रवचनापर्यंत तो गेलाही असेल. मग असं जावं, माझ्यातला मीपणा जावा असं वाटत असेल तर संतांना शरण जावं. हेच आजच्या विषयामध्ये आपल्याला तुकोबाराय सांगतात की हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. असे हे संत आहेत की जे परोपकार करणारे आहेत, परोपकार करण्यामध्ये कायम व्यग्र असतात. सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांच्या विषयी दयाभाव असावा, हेच. आणि प्रत्येक जण परमार्थामध्ये उच्च पतीला उच्च गुणांनी जावा असं वाटत असतं. म्हणून प्रयत्नशील राहणारे हे संत, अशा संतांना शरण जावं, इतकंच आजच्या विषयाचं सांगणं आहे. थांबूयात आपण, फक्त एक श्लोक म्हणूया. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी तालवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.